वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली। आज आपण बघणार आहे अतिसार। हा चाइल्ड हेल्थचा क्वेश्चन आहे। अतिसार हा टिपा लिहामध्ये विचारला जाऊ शकते 5 मार्क्ससाठी। 5 मार्क्ससाठी हा टिपा लिहामध्ये विचारला जातेच, खूप वेळा येऊन गेलेला आहे। अतिसार डायरिया म्हणजेच वारंवार मलकृती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे। अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार सेवन केल्यामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे। पोटात धडधडण, उलट्या, जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो। अतिसार म्हणजे अन्ननलिकेची पोट साफ करण्याची जी काही पोट साफ करण्यासाठी अति हालचाल वैद्यकीय व्याख्या याहून थोडी वेगळी आहे। प्रगत हा आजार लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो। आता अतिसार म्हणजेच काय तर वारंवार मलप्रक्ती होणे आणि पातळ प्रमाणात टॉयलेटला होणे म्हणजे पातळ प्रमाणात मलप्रक्ती होणे। तसेच अतिसार हा अस्वच्छ आहार किंवा अस्वच्छ अन्न सेवन केल्याने होतो। अस्वच्छ पाण्याचे दूषित पाणी शरीरामध्ये आत गेल्यास अतिसार म्हणजे डायरिया होतो। या डायरिया झाल्यामध्ये शरीरात वारंवार पाण्याची कमतरता, डिहायड्रेशन होते आणि शरीराला थकवा, वीकनेस जाणवते। तसेच हा आजार सर्वात जास्त प्रमाणात लहान मुलांमध्ये आढळतो। डायरिया हा आजार साधारणतः पावसाळ्यामध्ये सुरू झालेला आहे आणि पावसाळ्याचा ऋतू म्हटला की साथीचे रोग। आता पावसाळा म्हटला की साथीचे रोग, साथीच्या रोगापासून इतरांपासून पसरलेला असतो। साथीचे रोग, अतिसार, डेंग्यू, मलेरिया हे आजार टाळता येत नाहीत। आता साथीचे रोग म्हणजे डेंग्यू, मलेरिया हे आजार टाळता येत नाही। यावेळी बालकांमध्ये अतिसाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता उपाययोजना राबविल्या जातात। तसेच देशात 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचा मृत्यूमागे अतिसार हे प्रामुख्याने कारण असून 10% बालकांच्या अतिसारामुळे अर्भक मृत्यूदर आणि बालमृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्याचे अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे। त्यानुसार अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करण्यासाठी उद्दिष्ट समोर येऊन पुन्हा जिल्ह्यात 1 जुलै 15 जुलै 2022 या कालावधीमध्ये अतिसार नियंत्रण 15 राबवण्यात येणार आहेत। परंतु त्याआधी अतिसार म्हणजेच काय, अतिसाराची लक्षणे काय, अतिसार कसा रोखता येईल, अतिसारावर बालकाची काळजी कशी घेता येईल ते आपण जाणून घेऊ। आता अतिसाराचे लक्षण म्हणजेच काय, अतिसार झालेल्या बालकाला सौम्य किंवा गंभीर जलशून्यता अवस्थापना, चिडचिडपणा, डोळे खोल जाणे, घट्ट पाणी पिणे, त्वचेचा चिमटा घेतल्यास असल्यास हळूहळू पुरवठा होणे, बेशुद्ध अवस्थेत पडणे, स्तनपान टाळणे किंवा बळजबरीने स्तनपान करणे अशी लक्षणे आढळून येतात। आता लहान बाळा म्हणजे त्यांना काय होते तर लहान बाळाचे डोळे हे आत जाणे, चेहऱ्याला चिमटा घेतल्यास तिथं त्याचा टिक्का पडणे, घट्ट चेहऱ्याला चिमटा घेतल्यास म्हणजे त्या ठिकाणी पांढरा रंगाचा चट्टा पडणे किंवा त्याला खाण्यापिण्यास नाहीशी वाटणे, स्तनपान करण्यास नाहीशी वाटणे, तर त्या ठिकाणी त्यावेळेस आई बळजबरीने बाळाला स्तनपान करण्यास आग्रह करते। अशा ठिकाणी तो उलट्या, मळमळ, थकवा जाणवते। अशा अतिसारामुळे काही प्रमाणात बऱ्याचशा मुलांचे अर्भक बालमृत्यूदर आढळून येतात। तर अशा वेळी आईने बाळाची कशी काळजी करायला पाहिजे तर खाण्यापिण्याकडे अति जास्त लक्ष देणे, स्वच्छ व चांगला आहार देणे, शुद्ध पाणी पिण्यास देणे, स्तनपान करण्यास ओल्या कपड्याने स्तन पुसून घेणे स्वच्छ। अशा प्रकारे अतिसारावर आपल्याला उपाय करता येतील। थँक्यू। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा।